नमस्कार, मी केतकी जोशी. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये खूप खास गेस्ट आपल्यासोबत आहे, जिच्यामुळे आपल्याला खरोखर पुन्हा एकदा देशभरामध्ये आपली मान अभिमानानं उंचावली आहे. माझ्यासोबत आहे अमृता खानविलकर. नच बलिये 7ची विजेती आहे हिमांशू मल्होत्रा आणि अमृता खानविलकर हे दोघेही जण विजेते. तुझ्या मस्त ट्रॉफीसोबत अमृता तू आलीस. खूप खूप स्वागत आणि सगळ्यात आधी तुझं खूप अभिनंदन. धन्यवाद. आमची मराठी अमृता जी आहे, मराठमोळी अमृता आहे, ही आता देशभरामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये तिचं टॅलेंट पोहोचलंय. याबद्दल खरोखर आम्हाला खूप अभिमान वाटतोय. खूप खूप स्वागत आहे. आणि आपल्याला तर गप्पा मारायच्या आहेत, पण तुम्हाला देखील जर अमृताशी गप्पा मारायचे असतील, काही प्रश्न विचारायचे असेल तर आमचा नंबर लिहून घ्या आणि आम्हाला नक्की फोन करा. आमचा नंबर आहे 022-668-99263. आपण सुरुवात करूयात गप्पा मारायला. अर्थातच नच बलिये 7 पासून एकतर देशपातळीवरचा एवढा महत्त्वाचा शो आणि त्यातला पहिला क्रमांक विजेता आणि लाईफ पार्टनर बरोबर, कसं फिलिंग आहे? अप्रतिम वाटतं ॲक्च्युली. नेहमीच मला महाराष्ट्रभराने खूप प्रेम दिलेलं आहे. एका खूप वेगळ्या प्रकारे मला स्वीकारलेलं आहे असं मी म्हणेन. मी माझ्या पहिल्या चित्रपटापासनं ते अगदी वाजले की 12 आणि त्याच्यानंतर आता कट्यार, हा संपूर्ण प्रवास महाराष्ट्रभराने खूप खूप कौतुक केलं आय थिंक. आणि आय जस्ट कांट थँक देम इनफ. इनफॅक्ट हे जे विनिंग पण आहे ते सुद्धा खूप खूप त्यांच्यावर अवलंबून होतं, कारण त्यांना वोट्स करायचे होते आणि महाराष्ट्रभरातनं इतके वोट्स आल्यानंतर आणि मग विजेती झाल्यानंतर जो एक आनंद पाहिजे आय थिंक तो आहेच. पण कुठेतरी आता रिस्पॉन्सिबिलिटी वाढली असं वाटतं. माझे एक सर आहेत ज्ञानेश सर, तर ते मला म्हणाले, त्यांनी मला मेसेज केलेला की आमची अमृता कशी नाचते हे महाराष्ट्रभराला माहिती होतं, आज संपूर्ण इंडियाला कळलं. सो डेफिनेटली रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेली आहे. आणि त्याच्याबरोबरच मला असं वाटतं की हे तर पहिलं विनिंग आहे आणि खूप मेहनत करायची आहे आणि महाराष्ट्रभराचं आय थिंक महाराष्ट्राचं नाव आणखी आणि आणखी मोठं करायचं आहे मला. नक्कीच नक्कीच, आणि तू ते करशीलच. पण आणखी खूप प्रेक्षकांना तुझ्याबरोबर गप्पा मारायच्या आहेत. आपण फोन तर घेणार आहोत. हा जो पूर्ण शो होता, खूप वेगवेगळे टास्क होते. तुला साथ जी होती ती तुझ्या लाईफ पार्टनरची, कसा हा सगळा प्रवास होता? आणि त्याच्याबरोबर पहिल्यांदा आय थिंक तू हा शो केला. तुमची ओळख मला वाटतं शोच्या दरम्यानच झाली होती एका. आणि हो, 2004 मध्ये आमची ओळख झाली होती आणि तेव्हा म्हणजे टॅलेंट होतं, सगळं होतं, पण दिशा नव्हती. आणि हिमांशूचं कसं आहे की त्याचं खूप वाचन आणि त्याचं एक स्वतःवरती एक सेल्फ ग्रूमिंग खूप आहे. सो त्यांनी माझी तेव्हा खूप मदत केलेली आणि त्याच्यानंतर मदत करता करता आय थिंक आमचा हा 10 वर्षाचा प्रवास, मी याला मैत्री म्हणते, कारण डेफिनेटली एक रिलेशनशिपमध्ये असणं गोष्ट वेगळी, पण मैत्री जी आहे ती आमची आजपर्यंत भक्कम आहे. आणि कुठेतरी तो मला नेहमीच सपोर्ट केलेला आहे त्यांनी आधीपासूनच. 2004 पासून जेव्हा कोणाला माहिती नव्हतं मी काय करते आणि काय नाही करत, सो त्याचा सपोर्ट मिळाला. आणि नच बलिये ह्यावेळेस प्रचंड वेगळं होतं. म्हणजे टास्क दिले गेलेले, तुमची खूप पर्सनल लाईफ लोकांसमोर ठेवली गेलेली. त्यात इंडिव्हिज्युअली तुमचं बिहेवियर कसं आहे, एकत्र तुमचं बिहेवियर कसं आहे, हे या सगळ्या टेस्ट वरती आय थिंक तो जो काही विनर नाही, फक्त नच असं नव्हतं. सो यु नो, चेतन सर होते जे नेहमी म्हणायचे की तुमची कम्पॅटेबिलिटी कशी, याच्यावरती मी तुम्हाला मार्क देणार आहे. सो आय थिंक सगळा जो काही प्रवास होता तो अतिशय डिफिकल्ट होता, पण कुठेतरी ते खूप आय थिंक हिमांशू एक खूप काम आणि एक समजून घेणारा माणूस आहे. आणि मी खूप बबली आहे, मी खूप बिंदास नेचरची आहे. सो ते एक्स्ट्रीम जे आहे ते कसं अट्रॅक्ट केलं. देन 10 वर्षाचा सहवास, हे सगळं ऑडियन्सेसना खूप भावलं. आणि कुठेतरी आमच्यामध्ये एक रिअल स्ट्रीक दिसली, म्हणजे जे आहे तसं आहे, कुठेही हातात हात घालूनच बसलोय आणि मग म्हणजे असं उगाच दिखावा नव्हता, जे आहे तसं आहे. आणि आय थिंक तसंच असायला पाहिजे. त्याच्यामुळे आय थिंक ऑडियन्सेसला जे आहे ते खूप आपलेसे वाटलो आम्ही. नक्कीच नक्कीच. प्रेक्षकांचे फोन आपण घेऊयात. कल्याणहून जनार्दन कोट आहेत. जनार्दन, प्रश्न विचारा. हा, हॅलो अमृता मॅडम. हा, नमस्कार. मी ना तुझा इंडियाज बेस्ट पासून फॅन आहे. मी तुझा. सो स्वीट. 2004 पासून. थँक्यू सो मच. हा, आणि मला तू खूप आवडतेस. थँक्यू. आणि येणाऱ्या पिक्चर बद्दल तुझ्या काय सांगशील अजून? येणारा माझा चित्रपट कट्यार काळजात घुसली, आणि त्याच्यानंतर आय थिंक तो एक चित्रपट आहे जो आम्ही खरोखरच
खूप पेशन्सनी बनवलंय आणि खूप मेहनत घेऊन बनवलंय. सचिन सर माझे वडील प्ले करतात त्याच्यामध्ये आणि अनेक मोठे दिग्गज लोक आहेत या चित्रपटाशी जोडले गेलेले. सो आय एम जस्ट वेटिंग की कधी एकदा दिवाळीच्या आसपास हा चित्रपट येतोय आणि तुम्ही मला एका वेगळ्या रूपात पाहताय. अगदी खरोखर खूप उत्सुकता आहे. पुढचा फोन आपण घेऊयात. मुंबईहून आहे विनायक मेहेर यांचा. विनायक, प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो विनायक. येस, मला अमृताला असा प्रश्न विचारायचा आहे की नच बलिये 7 हा जिंकल्यानंतर मराठी रियालिटी शो मध्ये अशा पद्धतीचा जर शो आला तर ती त्यांच्या मित्रांबरोबर पार्टिसिपेट करेल का म्हणून? डेफिनेटली का नाही. आणि मी आधीही एकापेक्षा एक हा डान्स रियालिटी शो केलेला आणि मला डान्स करायला खूप आवडतं विनायक. सो जेव्हा मला एक डान्स करायची ऑपॉर्च्युनिटी मिळेल तेव्हा मी डेफिनेटली सहभागी होईन. पण म्हणजे आय वुड लाईक टू से दिस की आता एक नच बलीची ट्रॉफी जिंकल्यानंतर मला अजून काहीतरी वेगळं करायला डेफिनेटली आवडेल. नक्कीच. जसं तू सांगते की नच बलियेचा प्रवास खूप वेगळा होता, खूप अवघड होता. कोणतं सगळ्यात मोठं आव्हान तुला यामध्ये, या सगळ्या प्रवासामध्ये वाटलं? की डान्स तर आहेच आहे, पण त्याशिवाय कोणतं मोठं आव्हान होतं? कारण एका राज्याला तू रिप्रेझेंट करत होतीस, तुझ्या डान्सिंगला रिप्रेझेंट करत होतीस. सी मी तुला सांगू, आय थिंक सगळ्यात डिफिकल्ट होतं टू डान्स विथ युअर पार्टनर. कारण ते एक कोरिओग्राफर नाहीये, ते एक डान्सर नाहीये. सो आय थिंक कुठेतरी मूड स्विंग्स आणि एक मला तेव्हा कळलं की एक्झॅक्टली कसं कसं वागायला पाहिजे आणि कसं नाही वागायला पाहिजे. कारण तुम्हाला त्यांना रिस्पेक्ट सुद्धा द्यायचा आहे आणि तुम्हाला डान्स सुद्धा करायचा आहे. जर तुमचं भांडण झालंय तर यू डोंट हॅव मच ऑफ टाइम, कारण तुम्हाला 2च दिवस दिले गेले तुमचा ऍक्ट कम्प्लीट करायला. सो तुमचा ऍटिट्यूड, तुमचा इगो, तुमचे प्रॉब्लेम्स, तुमचे मूड स्विंग्स हे सगळं काही बाजूला ठेवून फक्त डान्सवर कॉन्सन्ट्रेट करायचं, फक्त आपल्या परफॉर्मन्सवरती कॉन्सन्ट्रेट करायचं. कारण परफॉर्मन्स बिघडता कामा नये. आज आपण आलोय इकडे डान्स करायला आणि आपल्या परफॉर्मन्सेसमुळे आम्ही आमच्या ऑडियन्सेसचं मन जिंकणार होतो. सी महाराष्ट्रभरात माझी जी इमेज आहे किंवा माझ्या नृत्याबद्दल लोकांना जे वाटतं ते वाटतंच, पण मला संपूर्ण इंडियाचं मन जिंकायचं होतं आणि तिकडे मला प्रूव्ह करून दाखवायचं होतं की महाराष्ट्राची ही मुलगी एक्झॅक्टली काय करू शकते. आणि तू ते प्रूव्ह केलं. पुढचा फोन पुण्याहून आहे वैभव दळवी यांचा. वैभव, प्रश्न विचारा. नमस्कार मॅम. नमस्कार. हा, मी वैभव बोलतोय पुण्यावरनं. नमस्कार वैभव. आपला नेक्स्ट मूवी कुठला आहे आणि तुम्ही जे वाजले की 12 मध्ये जो डान्स केलेला आहे त्यासाठी तुम्ही किती रेफर्स घ्यावं लागले तुम्हाला? वाजले की 12 साठी मी तुम्हाला सांगू का, खूप गंमतशीर गोष्ट आहे की म्हणजे आदल्या रात्री वगैरे माझं नाव फायनलाइज झालेलं की उद्या कोल्हापूरला निघायचंय आणि आम्ही निघता गाणं ऐकत होतो वगैरे. सो मला आजही आठवतं फुलवा आणि आम्ही एका गाडीत होतो. फुलवा हे कसं करणार आपण, ते एक आता जी माझी एक सिग्नेचर स्टेप आहे जी खूप फेमस झाली, तर मी म्हटलं हे नाही करणार मी, असं नको आहे, आपण हे असं नको करूया. सो हे डिस्कशन्स करत करत आम्ही वाजले की 12 डिस्कस करत आम्ही पोहोचलो कोल्हापूरला आणि आम्ही शूट केलं. इफ यू सी तर ते 3 मिनिटाचं गाणं तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळतं, पण 6.25 मिनिटाचं गाणं आहे आणि आम्ही तेवढं ते शूट केलं आणि खूप गंमतशीर गोष्टी घडल्या. मी पहिल्यांदा लावणी गेलेली आणि मला माहिती नव्हतं, एकतर इतके जड घुंगरू आलेले, कधी घुंगरू बांधले नव्हते. सो खूप मजेशीर होता तो प्रवास. पण त्याच्यानंतर आय थिंक मॅक्झिमम शोज मध्ये मी ते जे गाणं परफॉर्म केलं त्याच्यामुळे ते आणखीन बहरलं असं मी म्हणेन. नक्कीच नक्कीच. डान्स पहिल्यापासूनच तुझी पॅशन झाली. आज गुरुपौर्णिमा आहे, तर काय सांगशील, तू कोणाला गुरु मानतेस या क्षेत्रातलं? अभिनयाच्या क्षेत्रात राहायचे, पण नृत्याच्या क्षेत्रात? आय थिंक ऑल इन ऑल माधुरी दीक्षित इज माय आयडल असं मी म्हणेन. पण काय की मी एवढी लकी आहे ना की मी या इंडस्ट्रीचा एक भाग आहे, आपल्या मराठी फ्रेटर्निटीचा एक भाग आहे. कारण मला इतक्या म्हणजे आज मैत्रिणी आहेत, आज गुरु आहेत असं म्हणू शकतेस. फुलवा आहे, मेघा संपत आहे, सोनिया ताई आहे, आय थिंक दीपाली ताई आहे. या सगळ्यांनी जे काही एक अमू असं नको करू, असं कर, हे जे काही हळूहळू शिकवत गेले, आज कुठेतरी ते मला एका नॅशनल लेवलवरती खूप उपयोगाला पडलं असं मी म्हणेन. आणि म्हणजे त्यांचे असिस्टंट्स म्हणू नका किंवा माझ्या या मैत्रिणी, या माझ्या ताया, आय थिंक सगळ्यांचा कुठेतरी एक वाटा आहे की अमृता आज जी नाचू शकते आज ती त्यांच्यामुळे आहे. दीपाली सय्यद आहे किंवा फॉर दॅट मॅटर उर्मिला कानेटकर आहे, माझ्या मैत्रिणी आहेत, नेहा आहे, श्रुती आहे, या सगळ्यांनी खूप काही शिकवलेलं आहे मला. आणि डान्स क्षेत्रात इफ यू सी तर असे
आपल्या इथे जर का तू म्हणशील ना, महाराष्ट्रात आपल्या मुली इतक्या अप्रतिम नाचतात ना, की ते बघूनच खूप शिकायला मिळतं. नक्कीच. आणि खरोखर तुझ्याकडे बघून सुद्धा अनेक मुलींना आता नाही नाही आपण डान्स केला पाहिजे ही I know. प्रेरणा मिळालेली So आहे. पुढचा फोन आपण घेऊयात. पुण्याहून आहे रवींद्र कुडाळकर यांचा. रवींद्र, प्रश्न विचारा. अमृताजी नमस्कार. नमस्कार. मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. मला जाऊ द्या ना घरी या लावणीची मोहिनी सर्व महाराष्ट्रात अगदी पोहोचलेली आहे, सर्व दूर, याबद्दल अभिनंदन. थँक्यू. माझा प्रश्न असा आहे अमृताजी आपल्याला की काटेची टक्कर अशा प्रकारची नृत्याची एखादी स्पर्धा असेल आणि त्यात अगदी तुम्ही जिंकलेला आहात अगदी काटेच्या टक्करमध्ये, यामध्ये असं जिंकताना म्हणजे तुम्हाला नशीब आणि दैवानं साथ दिली असं काही प्रसंग आहे का? तो मला ऐकायला आवडेल अमृताजी. धन्यवाद. डेफिनेटली, कारण आपण नेहमीच मेहनत करतो आणि ती सफलच होते असं नाहीये. थोड्या वेळाने ती सफल होते. मला असं वाटतं की मी आजपर्यंत जेवढी मेहनत केली आहे ती या स्टेजवरती, या नॅशनल लेवलवरती सफल होणार होती. आणि म्हणून काही गोष्टी ज्या घडायच्या होत्या पास्टमध्ये त्या घडल्या नाहीत आणि त्या आत्ता घडल्या एका खूप मोठ्या लेवलवरती. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की तुम्ही तुमची मेहनत करत राहावी आणि वर देव बसलाय, तो बघतोच शेवटी. आणि तुम्हाला जे तुम्ही डिझर्व करता ते तुम्हाला मिळतं. नक्कीच. आतापर्यंत जसं आपण बोलतोय की महाराष्ट्रभर तर तू माहिती होतीस, एकापेक्षा एक असेल किंवा तुझ्या डान्सच्या, तुझ्या अभिनयाच्या ह्याच्यातनं तू पोहोचलेली होतीस. पण नॅशनल लेवलवर परफॉर्म करताना काय खूप मोठा फरक जाणवला तुला की नाही हे म्हणजे हे खूपच वेगळं आहे मी तुला आपल्यापेक्षा? सांगू, फक्त एक्सपोजर सोडलं ना, कारण नॅशनली जसं आपण बोलतोय की तुम्ही फक्त महाराष्ट्रभरात नाही पोहोचत आहात. तुम्ही आसाम, मणिपूर, म्हणजे जम्मू, इकडे तिकडे आपले नेबरिंग कंट्रीज सुद्धा, म्हणजे वेगवेगळ्या ठिकठिकाणाहून तुम्हाला आता आम्ही बघतो ना ट्विटरवरती किंवा इंस्टाग्रामवरती असंख्य फॉलोअर्स अचानक वाढलेले आहेत, कारण त्यांनी सगळ्यांनीच नचबलियेचं हे सीझन पाहिलेलं आहे. सो एक्सपोजर सोडल्यास आय थिंक थोडीच तोड कॉम्पिटिशन आपल्या इंडस्ट्रीमध्ये आहे. तिकडे आहे, डेफिनेटली आहे. पण परफॉर्म करत असताना मला असं वाटलं की आपल्या इथे परफॉर्म करणं एक वेगळीच बात असते त्यामध्ये आणि एक वेगळंच कॉम्पिटिशन असतं. आणि ते म्हणजे खूप वरच्या लेवलचं कॉम्पिटिशन असतं. म्हणजे कुठेही मला तिकडे नॅशनल लेवलवरती परफॉर्म करत असताना आय वॉज नॉट टेरराइज्ड किंवा आय वॉज नॉट, मला भीती कधी वाटली नाही जी कधी कधी मला इकडे वाटते. हा, कारण प्रेशर येतं ना खूपच. एवढे दिग्गज आणि अप्रतिम कलाकार असतात आणि एक से एक बॅटिंग करत असतं. सो त्याचं मला कधीच प्रेशर तिकडे आलं नाही. सो मी खूप मोकळ्या मनाने आणि माझा एक म्हणतो ना आपल्या पाठीशी कोणीतरी असणं. सो मला असं वाटतं माझ्या मराठी फ्रेटर्निटी मधलं जे काही माझं नॉलेज होतं, माझा एक्सपिरियन्स होता, ते माझ्या पाठीशी उभं होतं आणि त्याच्यामुळे मी जे काही परफॉर्म करू शकले ते करू शकले. आणि याला जोडून असं विचारायचं आहे की कुठे कमी पडतात मराठी मुली? कारण असं म्हटलं जातं की ग्लॅमरमध्ये मराठी मुली आत्तापर्यंत, आता तुमच्या सारख्या ज्या आहेत त्यांनी खरोखर मराठी इंडस्ट्री पण ग्लॅमरस केलेली आहे, पण थोडंफार ग्लॅमरमध्ये आपण कमी पडतो असं वाटलं कुठे? अजिबात नाही, मला असं अजिबात वाटत नाही. कारण मी तिकडेही बघितलंय आणि इकडेही बघितलंय. आणि म्हणजे नचबलियेच्या डेली पंचनामामध्ये माझं इनफॅक्ट जे काही एक इमेज बनली, एक बबली आणि एक बिंदास मुलीची, ती लोकांना खूप काही भावली. आणि मला नाही वाटत ग आपल्या मुली कमी पडतात. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ ऑपॉर्च्युनिटी. तुम्हाला तो चान्स आला, ती ऑपॉर्च्युनिटी आली, यू शुड ग्रॅब इट अँड यू शुड मेक द बेस्ट आउट ऑफ इट. नक्कीच. फोन घेऊयात आपण एक. पुढचा फोन आहे उमेश यांचा. उमेश, प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. हा बोला. हॅलो मॅडम. हा बोला उमेश, तुमचा आवाज ऐकू येतोय. हॅलो मॅडम. अमृता मॅडम. हा बोला. तुम्हाला पहिल्यांदा नचबलिये सेवन जिंकल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. उमेश, तुमच्या टीव्हीचा आवाज प्लीज कमी करून सलग प्रश्न विचारा. उमेशचा फोन कट झाला, काहीतरी तांत्रिक कारण आलंय. पण लातूरचा फोन घेऊयात. एक वैजनाथ सवळे आहेत. वैजनाथ, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. नमस्कार. नमस्कार अमृता मॅम. नमस्कार. मॅम, तुम्हाला प्रश्न विचारायचा की हिमांशू सरांना डान्स करता येतो का? चांगला आवड आहे का? हो येतो. कारण त्याच्याशिवाय नचबलियेची ट्रॉफी जिंकणं आमच्यासाठी खूप डिफिकल्ट असतं. आणि येतात, म्हणजे ते चांगला डान्स करतात, डेफिनेटली चांगला. पण तोही तुझ्यासारखाच डान्स
म्हणजे मुळातच डान्सर See, मी आहे का? त्याच्याबद्दल एक सांगू शकते की त्यांना पॅशन आहे डान्सचं, पण थोडंसं शिकवावं लागतं, दॅट्स इट. अच्छा. आणि आमचे कोरिओग्राफर्स म्हणायचे की अमृता तू एक खूप स्ट्रिक्ट टीचर आहेस आणि ती टीचरगिरी मी त्यांच्या बाबतीत दाखवली. सो आता आफ्टर द फिनाले अँड आफ्टर विनिंग द ट्रॉफी मी असं म्हणू शकते की ते चांगले नाचतात. नक्कीच आपल्याला आणखी गप्पा मारायच्या आहेत आणि तुम्हाला सुद्धा अमृताशी जर बोलायचं असेल तर तुम्ही अजूनही फोन करू शकता. एक ब्रेक घेऊयात, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी आमचा नंबर नक्की लिहून घ्या. आमचा नंबर आहे 022-668-99263. आज आपण गप्पा मारतोय अमृता खानविलकरशी. अमृता, खूप फोन येत आहेत आपल्याला. परभणीहून फोन आहे श्रुती जाधवचा. श्रुती, प्रश्न विचारा. हॅलो अमृता. हाय श्रुती. हाय अमृता. फर्स्ट ऑफ ऑल व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच, मीन्स अ लॉट. नजबली बघतानाच म्हणजे पहिल्यापासूनच तू ना माझ्यासाठी अशी इन्स्पिरेशन होतीस की एक महाराष्ट्रीयन मुलगी कुठल्या कुठे गेली. तसं मला पण ऍक्टिंगची खूप आवड आहे खूप. पण तुला माहिती आहे आपल्याला कसे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे फॅमिली सपोर्ट नाही करत ऍक्टिंगसाठी हे. तर तू काय नेमकं काय स्ट्रगल घेतलेस तिथपर्यंत पोहोचण्यासाठी? मी तुला सांगू श्रुती, आय वॉज व्हेरी लकी, कारण 2004 मध्ये एक रियालिटी शो होता ज्याचा मी भाग होते आणि मी फिनालेपर्यंत पोहोचले. आय थिंक माझा खूपसा प्रवास तिकडे सोपा झाला, पण त्यानंतर ॲक्च्युअल स्ट्रगल सुरू झाली. म्हणजे मिळेल ते काम मी केलेलं आहे, म्हणजे अँकरिंग म्हणू नकोस, टेलिव्हिजन सिरियल म्हणू नकोस, डान्स शोज म्हणू नकोस, असं प्रत्येक काम केलेलं आहे आणि कामातनं मी माझं काम शिकले असं मी म्हणेन. सो जर तुला खरोखरच इंटरेस्ट असेल तर एखादा रियालिटी शो कधी आला आणि तुला वाटलं की ही ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे तर यू शुड डू अ रियालिटी शो, कारण तिकडून तुमचे खूप कॉन्टॅक्ट्स बनतात आणि तिकडून चॅनलला सुद्धा कळतं. आणि बेसिकली काय होतं की जनरल काम शोधण्यातच किंवा राईट लोक शोधण्यातच आपल्याला खूप वेळ लागतो ग. सो एखादा रियालिटी शो असेल तर डेफिनेटली बी अ पार्ट ऑफ इट आणि तिकडून आय थिंक यू शुड जस्ट कीप डुईंग व्हॉट यू डू, कीप डुईंग गुड वर्क. नक्कीच. मी तुला जसं म्हटलं, खूप मुलींसाठी तू प्रेरणा पण ठरलेली आहेस ते. पुढचा फोन आहे परळी वैजनाथून रोहित भालेराव यांचा. रोहित, प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो रोहित. हाय हाय हाय. अमृता. हाय. तुला खूप मोठा फॅन आहे थँक्यू. आणि मी आणि माझी बहीण ऐश्वर्या ती सुद्धा खूप मोठी फॅन आहे तुझी. थँक्यू. मला नजबलीच्या वेळेस भरभरून वोटिंग केली होती आणि तू जिंकलीस त्याबद्दल आम्हाला सर्वात जास्त आनंद झालेला आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही वोट केलेत म्हणून आज आम्ही जिंकलेलो. आणि माझी बहीण आज इंजिनिअरिंग मध्ये पास झाली, तर मला वाटतं तिला एकदा तुम्ही थोडंसं अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप खूप विश करा, कॉंग्रॅच्युलेशन. थोडा हाय करा. हाय ऐश्वर्या, कारण त्या हाय ऐश्वर्या आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. इंजिनिअरिंग म्हणजे बापरे, वा क्या बात आहे. खरोखर म्हणजे जेव्हा एवढं देशभरातनं प्रेम मिळतंय, फक्त हे आतापर्यंत महाराष्ट्रात होतं, तर ते कसं वाटतं हे मला तुझ्याकडनं ऐकायचं. पण एक फोन आपण फक्त मध्ये घेऊयात. हिंगोलीहून आहे विष्णू वसू यांचा फोन. विष्णू, प्रश्न विचारा. प्लीज तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करून मग प्रश्न विचारा. हॅलो विष्णू. हाय अमृता. हाय. अमृता, तुझ्या जे आहे ना पहिले कुठं म्हणजे फर्स्ट टाइम कुठं डान्स केला होता आणि हॅलो हा आणि नंतर तुझ्या ते आता वाजले की 12 गाण्यासाठी किती दिवसापासून सुरू केली होती सराव? अच्छा, ओके. आणि मला त्यांचा एकच प्रश्न कळला. सगळ्यात पहिला डान्स तू कुठे केला मी होता? चौथीत असताना पुण्यात आमची कॉलनी आहे श्री गोपाळ विहार आणि तिकडे सगळ्यांनी आमच्या बिल्डिंग मधले जे होते त्या सगळ्या मेंबर्सनी सांगितलं अमृता तू एक डान्स कर म्हणून. आणि गणपतीत आय थिंक आमचा 3रा दिवस होता का काहीतरी, आणि कॉलनीमध्ये लहान लहान मुलं खूप होतो आम्ही. सो एक एंटरटेनमेंट प्रोग्राम म्हणून असं, आणि काही नाही ग, पार्किंग मध्ये सतरंजी टाकून तेव्हा ते आम्ही गणपती साजरा केलेला आहे. पण आय थिंक दॅट वॉज माय फर्स्ट डान्स. आणि अखिया मिलाव कभी अखिया चुराव हे माधुरी दीक्षितचं गाणं होतं, त्याच्यावरती मी केलेला. मम्मीचा इतका मोठा असा ब्लेझर होता आणि मी अशी छोटीशी चिंटूशी होते एकदमच. आणि तो डान्स लोकांना खूप आवडलेला. तेव्हा असं बॉयकट वगैरे असायचा. आणि वाजले की 12साठी मी तुम्हाला सांगितलं तसं की अगदी आदल्या दिवशी माझं सिलेक्शन झालेलं त्या गाण्यासाठी. आणि आम्ही जे काही फुलवानी जी काही कमाल करायची ती ऑन सेट केलेली आहे. पण नक्कीच त्यांनी इतिहास घडवलाय त्या गाण्याने असं म्हणायला पाहिजे आपल्याला. नवी मुंबईहून फोन आहे सिद्धेश भुसाणे यांचा. सिद्धेश, प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार.
कॉमेडी एक्सप्रेसचं अँकरिंग करताना आलेला एक्सपिरियन्स तुम्ही शेअर करू शकता का? कॉमेडी एक्सप्रेस आय थिंक माझ्या करिअरचं एक अगदी. खूप मोठा भाग आहे. तुझ्या अँकरिंग साठी सुद्धा खूप वेळा ते बघितलं हो जायचं. अगदी. आणि स्टायलिंग साठी, अँकरिंग साठी, एनर्जी साठी आय थिंक ज्ञानेश सर ज्यांनी मला माझा पहिला ब्रेक दिलेला गोलमाल मध्ये, त्यांचीच ही सिरियल होती. आणि 500 आय थिंक 500हून जास्त एपिसोड्स आम्ही केले. आणि घराघरात तेव्हा हा शो पोचलेला आहे आणि हिट राहिलेला आहे. सो मला फक्त एवढंच सांगायचंय की खूप मी कधीच अँकरिंग केलं नव्हतं. मराठीत तर नाहीच केलेलं त्याच्या आधी. पण कुठेतरी ज्ञानेश सरांनी माझ्यावर विश्वास ठेवून, माझ्या टॅलेंटवरती विश्वास ठेवून मला ती संधी दिली. आणि जसं मी म्हटलं तसं कामातनं काम शिकले. आधी मला 20-20, 25-25 टेक लागायचे. नंतर मी अर्ध्या तासात एक एपिसोड उडवायला. सो तो एक्सपिरियन्सच येतो तुम्हाला आणि तुम्ही स्वतःला शोधत जाता कुठेतरी. अगदी अगदी. पुढचा फोन आहे पुण्याहून संतोष गायकवाड यांचा. संतोष, प्रश्न विचारा. नमस्ते अमृता, नमस्कार. कशा आहेत तुम्ही? बस मस्त. मला तुमचं ते वाजले की 12 नटरंग मधलं गाणं खूप आवडलं. आणि तुम्ही त्यासाठी किती प्रॅक्टिस केली होती? पुन्हा प्रॅक्टिस मला सगळ्यांना हे सांगायचंय की वाजले की 12 साठी आम्ही जी काही प्रॅक्टिस केली ती ऑन स्टेज ऑन सेट केली. आणि फुलवा खामकर यांनी त्याची अप्रतिम कोरिओग्राफी केलेली. सो आम्हाला व्हॉट यू से खूप ऐनवेळीच माझं सिलेक्शन झालेलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी शूट होणार होतं. सो आम्ही 3-4 तास आम्ही जे काही आधी शूटच्या आधी करू शकलो तेवढं केलं. नक्कीच. पुढचा फोन आपण घेऊयात. राहुरीहून प्रकाश आहेत. प्रकाश, प्रश्न विचारा. नमस्ते अमृता मॅडम. नमस्कार मॅडम, तुमचं प्रथमतः अभिनंदन. थँक्यू. आणि त्यानंतरचा प्रश्न असा आहे की आता तुमचं पुढचं ध्येय काय, किंवा तुम्ही मराठी कलाकार आहात, एवढं नृत्य सौंदर्य तुमच्याकडे आहे, तर यापुढे तुमचं ध्येय असणार आपल्या महाराष्ट्रासाठी? महाराष्ट्रासाठी मला एवढंच करायचंय की खूप चांगल्या चित्रपटांमध्ये काम करायचंय. ड्रीम रोल काय आहे मग तुझं? ड्रीम रोल, वाव. ड्रीम रोल डेफिनेटली कारण मला कॉस्ट्युम ड्रामा हे खूप आवडतो. किंवा ट्रॅव्हल लव्ह स्टोरीज खूप आवडतात, जसं इम्तियाज अली करतात तसं. सो डेफिनेटली अ पार्ट इन देवदास. किंवा मग हायवे हा चित्रपट मला खूप आवडलेला. सो समथिंग लाईक दॅट. असं काहीतरी ड्रीम रोल असेल डेफिनेटली. नक्कीच. आणि खूप लवकर तुला तो मिळेल अशा शुभेच्छा आहेत आमच्या. पुढचा फोन आहे परभणीहून वेदिका भिसे यांचा. वेदिका, प्रश्न विचारा. हॅलो अमृता. हाय वेदिका. अमृता, मी तुमचा नजबली हा शो रोज बघत होते. ओके. आणि मी तुम्हाला भरपूर वोट केले. थँक्यू वेदिका, थँक्यू. तुमची जर्नी कशी राहिली नजबलियेमध्ये? नजबलियेमधली जर्नी मी नेहमी म्हणते की खूप मॅजिकल होती आणि कुठेतरी मला डिस्कवर करणारी होती. आतापर्यंत जे काही मी शोज महाराष्ट्रात करत होते ना, तर ते खूप लावणी प्रधान होते असं मी म्हणेन. किंवा जरी आम्ही डान्स करत होतो वेस्टर्न गाण्यांवरती, तरी ते खूप आयटम सॉंगिश असं होतं. बट नजबलियेमध्ये माझं आय थिंक कुठेतरी डान्सची पण खूप ग्रोथ झाली. कंटेम्पररी आम्ही केलं, आम्ही कॅबरे केलं, आम्ही क्लासिकल केलं आणि वेगवेगळ्या लिफ्ट्स आम्ही केल्या. सो कुठेतरी ना त्याचं एक नॉलेज खूप वाढलं. एक फिटनेस आणि एक बॉडी कशी असायला पाहिजे तुमची डान्ससाठी ते शिकायला मिळालं. कारण आमचे कोरिओग्राफर्स आहेत तर ते आय थिंक कंटेम्पररीज आणि एरियलचे ते किंग्ज आहेत असं मी म्हणते. वॉटर डान्स तुमचा खूप गाजला होता. तो खूप गाजलेला. पण मला खूप धाकधूक होत होती कारण त्या पाण्यात जवळपास इतक्या वेळा आम्ही स्लिप होत होतो. आणि इट वॉज अ कम्प्लीट असा बंद असा बॉल होता तो. आणि त्याच्यामध्ये श्वास खूप तुम्हाला ऑक्सिजन नव्हतं बेसिकली. सो एक 15-20 मिनिटांनी तुम्हाला गुदमरायला व्हायचं त्याच्यामध्ये. पण आय डोंट नो आम्ही कसं केलं. आणि आय एम सो ग्लॅड की त्यावेळेस आम्हाला 30 मिळाले आणि फारा खान मॅम होत्या आणि त्यांनी खूप कौतुक केलं, अगदी भरभरून कौतुक केलं आणि खूप सुंदर झाला होता. थँक्यू. पुढचा फोन आपण घेऊयात. लातूरहून पिंकेश मोटवानी आहेत. पिंकेश, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो पिंकेश. हॅलो. हाय. हा हॅलो, मी प्रितेश बोलतोय लातूरवरनं. ओके प्रितेश. ओके. हा अमृताजी, व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन टू यू. थँक्यू सो मच. थँक्यू. हा मी तुम्हाला प्रश्न विचारण्याऐवजी तुम्हाला पाहून एक मला कविता सुचली आहे. ओके. 4 ओळीत मी तुम्हाला ऐकून दाखवू शकतो का? हो चालेल.
हॅलो हॅलो. 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 हा. मृदगंध होऊन छळतील आज मला तुमच्या आठवणी, मेघ जळाविना फुलवीत आहात तुम्ही वसंत माझ्या ध्यानोमनी. तुमचं रूपच आहे जसं सूर्यबिंब असावं अरुणोदयी, क्षणभर देसाल का तुम्ही विश्वास मला तुमच्या हृदयी. थँक्यू सो मच. अमृता, मला एक हेच विचारायचं की एवढं प्रचंड फॅन फॉलोईंग आहे, आज या टप्प्यावर तुला कसं वाटतंय की तू जाशील तिथे लोक आता तुला ओळखतायत देशभरामध्ये, कसं वाटतं आज? मी तुला सांगू, असं वाटतं की आपण जितकी मेहनत घेतो आणि जितके आपण प्रेयर्स करतो, जितकी आय थिंक हे सगळे आशीर्वाद आहेत. तुमच्या आई वडिलांची पुण्याई असते, देवाची कृपा असते. आणि कारण मी तेच जेव्हा मी वोटिंग अपील पण करत होतो ना, खूप डिफिकल्ट असतं ग कोणालाही आपल्या हृदयात किंवा आपल्या घरात जागा द्यायला, माहितीये का. आणि हे प्रेक्षक इतक्या सहजपणे ते करतात ना, ते बघून असं मन भरून येतं असं मी म्हणेन. आणि आजपर्यंत ते इतकं मिळालेलं आहे ना आम्हाला, म्हणजे प्रत्येक कलाकारालाच मी असं म्हणते की महाराष्ट्रभरात ना, म्हणजे आई जितकी माया दाखवते आणि आई जितकं प्रेम करते ना, आय थिंक तितके आपले प्रेक्षक आपल्यावर प्रेम करतात. आणि इट्स स्पीचलेस, म्हणजे इट्स मॅजिकल अँड आय बिकम स्पीचलेस अबाउट इट. आता तू आईचं नाव घेतलं म्हणून मला तेच विचारायचं की फॅमिलीचा सपोर्ट तुला कसा राहिलेला, म्हणजे आधी एकतर आई वडील आणि आता लग्न झाल्यानंतर. मी तुला सांगू का, माझ्या आई, म्हणजे मी नेहमी असं तिला म्हणते की माझी सावली मला सोडून जाईल पण तू मला कधीच सोडून जाणार नाहीस. आणि माझ्या आईची खूप मेहनत आहे, ती इतकी राबते माझ्यासाठी, इतकी राबते. आणि तिने आजपर्यंत माझं काहीतरी चांगलं व्हावं म्हणूनच आय थिंक ती माझ्या बरोबर आहे की पावला पावलाला मी कुठे पडायला नको, पावला पावलाला मला जर का काही लागलं तर ती तिकडे असायला पाहिजे. सो हे जे एक तिचं मन आहे ना, मला नाही वाटत कोणीही इतकं करू शकतं. आणि आज माझी धाकटी बहीण पण आहे, पण तिचा माझ्यावरती एक वेगळाच जीव आहे. सो म्हणजे तिला थँक्यू म्हणून ना, मला तिचं कधी कधी असं वाटतं की खूप छोटा शब्द आहे. सो मी तिच्याकडे कधी कधी बघते ना, आज ऑब्व्हियसली लग्न झाल्यानंतर मला असं वाटतं की ती एकटी तर नाहीये ना. मग मी खूप वेळा तिला फोन करते, मग मी खूप वेळा घरी असते. आणि कारण आय डोंट नो, इट्स जस्ट दॅट आय थिंक लग्न आधीचं जे तुमचं वावरणं असतं तुमच्या आईसोबत ते कम्प्लिटली डिफरंट असतं, पण त्याच्यानंतर तुम्हाला ऍक्च्युली किंमत कळायला लागते. आणि माझ्यासाठी माझं विश्व आहे माझी आई म्हणजे. नक्कीच नक्कीच, आम्हाला आणखी तुझ्याबरोबर खूप गप्पा मारायच्या आहेत. तुम्हाला देखील जर फोन करायचा असेल तर 3:30 वाजेपर्यंत आपल्याकडे भरपूर वेळ आहे, तुम्ही नक्की फोन करू शकता. ब्रेकवर जाण्यापूर्वी आमचा नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 022668999263. आपण अमृता खानविलकरशी गप्पा मारतोय. भरपूर फोन येत आहेत आपल्याला आणि मुंबईहून मल्लिका जनार्दन यांचा फोन आहे. मल्लिका, प्रश्न विचारा. हॅलो अमृता. हाय मालिका. तुम्ही एकदम सुंदर आहात. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुमच्यापेक्षा तुमचा नवरा एकदम सुंदर आहे. मी सांगेन त्यांना. हो, तुम्ही डान्स करताना एकदम चांगले दिसत होते. थँक्यू सो मच मालिका. थँक्यू. मला वाटतं त्यांना फक्त कॉम्प्लिमेंट्स द्यायचे असतील, पण ते एक असतं ना की आपण अरे मी अमृताला हे सांगितलं, मग मी अमृताला असं सांगितलं. आय थिंक इट्स व्हेरी स्वीट. पुढचा फोन आपण घेऊयात. बीडहून आहेत राजेश गोतावळे यांचा फोन. राजेश, प्रश्न विचारा. हॅलो. आपल्याला काही संपर्क होऊ शकतो? हॅलो राजेश. हा हा अमृता, कशा आहात तुम्ही? बस मस्त. तुम्ही कसे आहात? ठीक आहे. तुमचा खूप 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 मोठा फॅन आहे. थँक्यू राजेश. थँक्यू. तुमच्या आवाजातच कळतंय मला की तुम्ही किती मोठे फॅन आहात. थँक्यू. तुमची दोघांची जोडी मला इतकी आवडते, विचारू सुद्धा नका. आय एम सो ग्लॅड. थँक्यू. थँक्यू. लाईफ मध्ये एकच इच्छा आहे तुम्हाला भेटण्याची, दोघांना पण. काय काय? लाईफ मध्ये एकच इच्छा आहे म्हणलं, दोघांना पण भेटण्याची. असं काही नाही. अगदी लाईफ मध्ये एवढ्या छोट्या, डेफिनेटली तुमची ही इच्छा पूर्ण होईल. आणि जनरली मी ट्विटर किंवा इंस्टाग्राम वरती कधी पण शूटिंग करत असेल आणि कधीतरी कोणीतरी रिक्वेस्ट केली की आम्हाला खरंच भेटायचंय तुम्हाला, तर मी त्यांना शूटिंग वरती डेफिनेटली बोलवते. सो राजेश, डेफिनेटली मी तुम्हाला कधीतरी बोलवेन. नक्कीच नक्कीच. पुढचा फोन भोरहून आहे तानाजी चिकणे यांचा. तानाजी, प्रश्न विचारा. हॅलो. 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 हॅलो, नमस्कार.
हा, तानाजी चिकणे बोलतोय भोरवरनी. बोला. अमृताला अभिनंदन. थँक्यू सो मच. अमृता, तुझे कटार काळजात घुसलीचं शूटिंग आमच्या भोरमध्ये राजवाड्यामध्ये चालू होतं. हो. त्यावेळेला मी तुला जवळनी पाहिलं होतं. अच्छा. पण सुबोध सरांना मी म्हंटल पण होतं की तुझी साईन घेण्यासाठी, पण तुमचं शूटिंग चालू होतं. हो. हा, त्यामुळे सुबोध सर बोलले नेक्स्ट टाइम नक्की भेटेल तुम्हाला. अरे सो स्वीट, मस्त आहे, तुम्ही आठवणीने अगदी फोन केला. थँक्यू सो मच. पुढचा फोन आपण घेऊयात. बीडहून आहे कोमल गिरी यांचा फोन. कोमल, प्रश्न विचारा. हॅलो. हाय कोमल. हाय अमृता दीदी. हॅलो. मी तुला सर्वप्रथम कॉंग्रॅट्स. थँक्यू सो मच. मी 9वी मध्ये शिकते. अरे सो स्वीट. मला फार डान्सची आवड आहे. व्हेरी गुड कोमल. आणि मी तुझी खूप मोठी फॅन आहे यार. आय लव्ह यू यार. आय लव्ह यू टू कोमल. थँक्यू सो मच. आणि मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. हा. तू जेव्हा डान्सिंग मध्ये करिअर करत होतीस हा. तेव्हा तुला तुझ्या घरच्यांचा सपोर्ट कसा होता? मी तुला सांगू, मी 4थी पासून डान्स करतेय आणि माझ्या आई वडिलांचा मला खूप सपोर्ट होता. येस, मला प्रशिक्षण कधी घेता आलं नाही डान्सचं, पण माझ्या पॅशनला त्यांनी नेहमीच सपोर्ट केलंय. आणि जर तू 9वीत आहेस आणि तुला डान्सचं वेड आहे असं मी म्हणेन, तर मी तुला एवढंच सांगू इच्छिते की जर तुझे आई वडील तुला सपोर्ट करत असतील तर डेफिनेटली डान्सचं प्रशिक्षण घे. मला तुझ्या डान्सबद्दलच एक प्रश्न विचारायचा आहे, पण आपण आधी प्रेक्षकांचा फोन घेऊयात. भांडूपून स्वप्नाली वारकंठकर आहेत. स्वप्नाली, प्रश्न विचारा. हाय स्वप्नाली. हॅलो. हाय. हॅलो, मी स्वप्नाली वारखानकर बोलते भांडूपवरून. बोला. मला अमृता खाणे खूप आवडते. थँक्यू. आणि मला काय बोलू ते सुचत नाहीये. मला अमृता आणि हिमांशूची जोडी खूप छान आहे. थँक्यू. आणि तुम्हाला माझ्याकडनं, माझ्या कुटुंबाकडनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तू डान्स करतेस तर मला खूप आवडतो. थँक्यू स्वप्नाली. थँक्यू ग. थँक्यू सो मच. भरपूर प्रेक्षकांचं बघ बरोबर आणि खरंच किती मुली फोन करतात, मला त्याचं आश्चर्य वाटतंय. सो स्वीट ना. नक्कीच. असेही आणखीही फोन आपल्याला घ्यायचे आहेत, आपल्याला गप्पाही मारायच्या आहेत, पण इथे आपण एक ब्रेक घेतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी आमचा नंबर पुन्हा एकदा तुम्ही लिहून घ्या. आमचा नंबर आहे 02266899263. अमृताशी आज आपण सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये गप्पा मारतोय. एक पुण्याहून फोन आहे, निशा होडके हिचा. निशा, प्रश्न विचारा. हॅलो केसकी मॅम, तुम्हाला प्रथम नमस्कार माझा. थँक्यू. हो अमृता मॅम, तुम्हाला नमस्कार माझा. नमस्कार निशा. अमृता मॅडम, मला तुमच्याशी बोलायचंय. बोला ना. आधी तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. थँक्यू. हो. आणि माझ्या मुलीची आणि माझी पैस लागली ती. ती मला म्हणायची की अमृता मॅमच येईल. काय? अमृता मॅमच येईल म्हणजे डान्स याच्यात प्रथम. हा. आणि मी तिला 11 वाजता फोन केला की अमृता मॅम जिंकले असं. तिने खूप आनंद व्यक्त केला म्हणजे. मला वाटतं त्यांना हेच सांगायचं, त्यांच्या मुलीची पैज लागली होती. त्यांनी सांगितलं होतं की तुमची जोडीच पहिली येईल. अरे सो स्वीट. थँक्यू निशा. आणि ऍक्च्युली खूप तुमच्यासारख्या खूप आणि म्हणजे अनेक लोकांच्या प्रेयर्समुळे आणि ब्लेसिंग्समुळे आय थिंक आम्ही जिंकलोय. सो थँक्यू सो मच निशा. थँक्यू. तुम्ही पैज लावली म्हणून. पुढचा फोनही पुण्याहून आहे, प्राजक्ता लाटे यांचा. प्राजक्ता, प्रश्न विचारा. पुण्यावरून फोन येतात तेव्हा मला एक वेगळंच वाटतंय. हॅलो. हाय प्राजक्ता. हाय अमृता. हॅलो. हा बोल ना. माझा प्रश्न असा होता की फर्स्ट ऑफ ऑल व्हेरी कॉंग्रॅच्युलेट टू यू. थँक्यू सो मच. आणि माझा प्रश्न असा होता तुला की नच बलिये मध्ये एक सिच्युएशन होती ग्रँड फिनालेला. तू अवॉर्ड घेतल्यानंतर तुझी सासू स्टेजवर आलेली आणि हिमांशू त्यांचा फोटो लावत होता. म्हणजे काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले, तर तुझ्या मनात काय चाललं होतं ज्यावेळेस त्याने हिमांशूने तुझ्या सासूचा फोटो लावला की बाळाचं नाव कोणी ठेवायचं, हे क्वेश्चन्स चालू होते. आठवलं तुला? हो मला आठवतंय. आणि माझ्या मनात काहीच चाललं नव्हतं. तो एक गेम होता
आणि एक गेम आपण नेहमी एका गेम सारखाच खेळायला हवं. ते काय त्याच्याबद्दल काही वाईट चांगलं वाटायची काही गरजच नाहीये. आणि तो आम्ही गेम खेळला आणि दॅट्स इट. त्यांना चॅनलला त्यांचं एक मोमेंट पाहिजे होतं, ते मिळालं. नक्कीच. पुढचा फोन घेऊयात. सोलापूरहून आहे लक्ष्मण यांचा. लक्ष्मण, प्रश्न विचारा. एक तर अमृताला शुभेच्छा नजबलिया जिंकल्याबद्दल. थँक्यू. हॅलो. आणि मला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे. अमृताच्या सोलापूरला 3 तारखेला एक कार्यक्रम ठेवलाय सोलापूर कमिशनर. हो 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 हो. तर त्या कार्यक्रमाला अमृता येणार का नक्की? त्यांनी हो, डेफिनेटली मी येणार आहे. सोलापूरकरांना. हो हो, नाही नाही लक्ष्मण, मी डेफिनेटली येणार आहे. कारण पोलीस शो आहे तो आणि आम्ही जनरली आम्ही पोलीस शोज करतोच. आणि सोलापूरला आता खूप दिवस झालेत मी गेलेली नाहीये. सो अगदी डेफिनेटली मी येते. लक्ष्मण, सोलापूर 3 तारीख. मला डान्स बद्दलच विचारायचं आहे की अमृता इज इक्वल टू डान्स. तू डान्स खरं तर शिकलेली नाही, पण तुझ्या अगदी नसानसात डान्स भिनलाय असं म्हटलं तरी चालेल. अगदी. काय एकतर डान्स न शिकल्याचा फायदा जाणवतो आणि तोटा पण काय वाटतो? सी काय होतं की सिन्स मला माहितीच नाही की अच्छा की प्रशिक्षण घेतल्यानंतर कसं फील होतं आणि काय तुम्हाला टेक्निक्स यायला लागतात. माझ्यासाठी जेव्हा मी डान्स करते तेव्हा मला काही लिमिटेशन्स नसतात. मग तुम्ही मला जसंही शिकवाल तसं मी शिकते. मग मी एरियल करू शकते. आम्ही रणबीर कपूर आलेला तेव्हा आम्ही एक लॅडरचा डान्स केलेला. तर ती लॅडर जवळपास एक 20 फूट वगैरे होती आणि मला हाईटचा फोबिया नाहीये. मला भीती वाटत नव्हती. म्हणजे माझे कोरिओग्राफर्स सतत आपण हार्नेस लावूया का, आपण हे लावूया, म्हटलं इट्स ओके, काहीही होत नाही. आणि त्याच्यावर म्हणजे त्या हाईट वरती जाऊन मी पोटावरती बॅलन्स केलेलं आहे, टोज वरती बॅलन्स केलेलं आहे. सो माझ्या कुठल्याही डान्सला लिमिटेशन्स नाहीयेत. जर का तुम्ही जे शिकवाल ते मी चोख करीन. बरोबर. ते मी करेक्टच करणार. डेफिनेटली मला असं वाटतं की प्रशिक्षण असतं तर मी एक बेसिकली क्लासिकलचं समजा प्रशिक्षण असतं तर खूप जास्त ग्रेस येऊ शकला असता, जास्त समज असती मला. माझे हात कुठे चालले आहेत, माझे शोल्डर्स कुठे चालले आहेत ह्याची समज असती. पण आय थिंक नजबलीच्या प्रवासात त्याचंही थोडंफार शिक्षण आम्हाला मिळालं. कारण नजबलीचा प्रवास त्याच्या आधी 1 महिना आधी आम्ही ऍक्च्युअल आमचं फिटनेस आणि एक बॉडी रेकग्निशन, रिअलायझेशन ते सगळं सुरू केलेलं. आणि ठीक आहे, आय थिंक इट्स नेव्हर टू लेट टू लर्न एनिथिंग. मी आजही ते करू शकते. सो तू मला म्हणशील की फायदा काय आणि तोटा काय, तर शिकल्यानंतरचे काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत हे मला माहिती नाही. पण मला एवढं माहितीये की तुम्ही मला कुठलाही डान्स द्या तो मी चांगलाच करीन. अगदी. आणि माझ्या कुठल्याही मग मी ही लिफ्ट करू शकत नाही, मी ही कार्टव्हील करू शकत नाही, मी डोक्यावर उभी राहू शकत नाही, मी बॅलन्स करू शकत नाही, हे मी नाही कधीच म्हणत नाही. नेव्हर से नेव्हर. येस. त्यामुळेच तुझं डान्स खूप जास्तीत जास्त अजून छान होत चाललेला आहे. एक फोन घेऊयात आपण. नांदेडहून आहे आरती देशमुख यांचा. आरती, प्रश्न विचारा. अभिनंदन मॅडम. थँक्यू. आणि मॅडम ऍज अ महाराष्ट्रीयन मुलगी म्हणून आम्हाला खूप तुमचा अभिमान वाटतो. थँक्यू आरती, थँक्यू. आणि खास करून मला तुमचा नंबर लागला याचा मला खूप आनंद होतोय. मलाही आनंद होतोय तुमच्याशी बोलून. आणि माझी बहीण आहे सोनाली, तिला सुद्धा लहानपणापासून डान्सचा खूप क्रेज आहे. आणि तिला सुद्धा म्हणजे डान्सिंग मध्ये करिअर करण्याची खूप आवड आहे. तर ऍज अ ऍक्ट्रेस म्हणून आणि महाराष्ट्रीयन मुलगी म्हणून तुम्ही काय गायडन्स कराल? आरती, मला तुम्हाला एक सांगायचंय की जर का तिला डान्सचा खूप पॅशन आहे तर डेफिनेटली एकतर जर ती लहान असेल तर तिला कुठल्या तरी क्लासला पाठवा ज्याच्यामुळे तिचा डान्स अजून चांगला ग्रूम होईल. आणि जसं आपण मगाशी गप्पा मारत होतो ना ग, की खूप खूप आई वडील घाबरतात की आपल्या मुलाला किंवा मुलीला आपण मुंबईला पाठवायचं का, डान्समध्ये त्यांना करिअर करू द्यायचं की नाही द्यायचं. आय थिंक कुठेतरी ही भीती आहे ना, खूप वेगवेगळ्या डान्स रियालिटी शोजमुळे पेरेंट्सची कमी झालेली आहे. आणि कुठेतरी आय थिंक डान्स ही अशी गोष्ट आहे ना, एक तर तुम्ही यू आर बॉर्न विथ इट आणि ऑर एल्स तुम्ही इकडे येऊन ते शिकता, म्हणजे जगात येऊन तुम्ही ते शिकता बेसिकली. आय जस्ट वॉन्ट टू टेल ऑल दीज पेरेंट्स की तुमच्या मुलावर, तुमच्या मुलीवर विश्वास ठेवा. आणि जर का खरोखरच तिच्यामध्ये टॅलेंट आहे आणि तिला तिची जिद्द आहे की तिने डान्समध्ये काहीतरी करावं, तर तिला डेफिनेटली तुम्ही सपोर्ट करा. कारण पेरेंट्सनी नाही सपोर्ट केलं तर कोण करणार माहितीये का. घरातनं तो विश्वास लागतो, घरातनं तो सपोर्ट लागतो आणि मग बाहेर जाऊन तुम्ही जग जिंकू शकता असं मला वाटतं. नक्कीच. पुढचा एक फोन घेऊयात आपण. अमरावतीहून श्याम सफाले यांचा. श्याम, प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो श्याम.
हॅलो हा श्याम बोला. मॅडम आवाज नीट येत नाहीये त्यांचा. पुढचा फोन आपण घेऊयात. आंबेजोगाईहून मल्लिका शेख आहेत. मल्लिका, प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो मल्लिका. हाय अमृता. हाय. मी खूप खूप मोठी फॅन आहे तुझी. थँक्यू सो आणि मच मी मल्लिका. नजबलिये मध्ये फक्त तुझा परफॉर्मन्स बघत होते. सो स्वीट. थँक्यू. खूप मोठी फॅन आहे तुझी आणि मला तुला हिंदी मूवीज मध्ये पाहायचंय. हो ग. कधी येणार आहेस हिंदी मूवीज मध्ये? हिंदी मूवीज लेट्स सी. प्रयत्न चालूच आहेत आणि पण आता माझा एक खूप अप्रतिम चित्रपट येतोय नोव्हेंबरमध्ये, कट्यार काळजात घुसली, आणि त्यात मी एका मुस्लिम मुलीचा रोल प्ले करतेय. सो आय एम सो शुअर की एका वेगळ्या कॅरेक्टरमध्ये, एका वेगळ्या भूमिकेत लोकांना मी डेफिनेटली आवडणार आहे. अगदी आपली खरं तर वेळ संपत आली, पण एक शेवटचा फोन आपल्याला घ्यायचा आहे. कराडहून श्रुती सुळे आहे. श्रुती, प्रश्न विचारा. श्रुती. हॅलो, अमृता खानविलकर मला जनता, मी त्यांची खूप मोठी फॅन आहे. हाय श्रुती. हाय. थँक्यू. आय लव्ह यू अमृता. मी तुमची खूप फॅन आहे. मी नचबलिये 12वी पासून सुद्धा, मी सायन्सला 12वी. आय लव्ह यू टू श्रुती. मी 12वी पासून सुद्धा मी तुमचा खूप फॅन असल्यामुळे तुमचा रविवारी रोज कार्यक्रम बघायचे. मी आई वडिलांचा खूप तुमचा कार्यक्रम बघितलाय. मी महाराष्ट्रातल्या असून मी खूप 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 तुमची फॅन आहे आणि मला तुमच्या आणि हिमांशीची जोडी खूप आवडते. मला हिमांशी सारखा नवरा भेटा ही माझी खूप इच्छा आहे. स्वीट आहे श्रुती. बट केवढी बोलली ती. सो स्वीट. थँक्यू श्रुती. आय लव्ह यू टू. खरं तर खूप गप्पा मारायच्यात, अजून खूप बोलायचं राहिलेलं आहे, पण अगदी थोडासा वेळ राहिलाय. मला काय एक महत्त्वाचं असं विचारायचं की याच्या पुढचा टप्पा काय असणार आहे? तर नच बलिये झालंय, रेकग्निशन मिळालेलं आहे, सगळ्यात आता याच्या पुढचं ध्येय काय? ह्याच्या पुढचं ध्येय जर का तुम्हाला विचारशील तर खरोखरच खूप सिलेक्टिव्ह आणि चांगलं काम करायचं आहे, आणि ते मी आजपर्यंतही करत होते. पण आता ना रिस्पॉन्सिबिलिटी वाढली, जसं मी तुला म्हणाले तसं, आणि कुठेतरी प्रेक्षकांच्या मनात जे काही घर केलेलं आहे, आय थिंक त्या घरातलं प्रेम वाढवत राहायचं आहे आणि चांगलं काम करून बस एंटरटेनमेंट करायचं आहे माझ्या प्रेक्षकांचं, बस बाकी काही नाही. नक्कीच. आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा. सगळी तुझी स्वप्न पूर्ण होत या आमच्याकडनं खरोखर मनापासून शुभेच्छा. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन तुझं. आणि आज या शो मध्ये आलीस आणि आमच्या प्रेक्षकांशी गप्पा मारल्यास याबद्दल तुझे आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. अमृताशी भरपूर गप्पा आज आपण मारलेल्या आहेत आणि आज टॉक टाइम मध्ये, सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपण इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.